त्यांची संस्कृतीच ती आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या. हा काय करतोय? मुख्यमंत्र्याच्या आईमाईची आईमाई काढतोय. एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. आमची माणसं जर रस्त्यावर उतरली, बघा तुमच्या सहनशीलतेला मी प्रथमतः तुमची माफी मागतो. खूप लोकांनी एवढं बडावलंय माऊली. नाही 1 तास बोलू आपण. बोलायला काय रात्रंदिवस बोलतोय, बोलणं निश्चित. बघा या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, नरवीर राजा उमाजी नाईक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, मग गाडगे महाराज आहेत, जगनाडे महाराज आहेत. गावगाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला येऊन हर एक माणसाच्या हिताचं कार्य करणारी 18 पगड जातीची माणसं. हा महाराष्ट्र आमचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहुसंख्येनं राहतो आहोत. आमची माणसं जर रस्त्यावर उतरली, आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप चांगल्या भाषेत या महाराष्ट्राला समजावून सांगितलंय. आता मंगेशजी ससाणे तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गेला होता. माझी तीच परिस्थिती आहे. कारण सकाळी 6-7 वाजता मीडियाला आम्ही बोलायला सुरुवात करतोय, रात्रीच्या 9-10 वाजता. पण बारामतीमध्ये 1 दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला. आता कोण काय बोललं, कोणी काय शिवी दिली, त्यांची संस्कृतीच ती आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं. त्याच्यासाठी रेड कार्पेट. हा काय करतोय? मुख्यमंत्र्याच्या आईमाई काढतोय. अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही, मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो. आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा आमचा अपमान. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता कोणतर म्हणाल मी भाजपचं का? अजिबात नाही. मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय, भटक्या विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय. काय झालं, परवा माझ्या तिकडच्या 12 दाईरोड आहेत लोणंदच्या पलीकडं. तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी. पोरांची इच्छा होती, सर तुम्ही आरतीला या आमच्या 2-4 गावामध्ये. चाललो होतो निरा गावामधून. निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत, खूप आम्ही प्रवास करून आलो होतो. चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं. 5 मिनिटं चहाला बसलो आणि एक 10-12-15 टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि घोषणा देताना काय म्हणले? हा 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. काय म्हणले? 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. आणि तुम्ही आम्ही कोण आहे? पाकिस्तानात आलोय, अफगाणिस्तानात आलोय, बांगलादेशात आलोय. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. आणि हा काय म्हणतोय? एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.